महाराज। बोल बच्चा, क्या है तेरा प्रॉब्लम, क्या है? उसका प्रॉब्लम का सोल्यूशन मैं देता, तू बैठ जा अभी। महाराज काय सांगू, लय प्रॉब्लेम आहे, लय प्रॉब्लेम म्हणजे मोठाच्या मोठा प्रॉब्लेम आहे. असा कटाळून गेलो, कशातच मन लागत नाही, संसारात मन लागत नाही, काहीच नाही, नुसती बायकोची किरकिर 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 किरकिर. असं समाधान भेटेल असं प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या महाराज. बस बेटा, बस बस, खाली बस. तुझा मला सविस्तर प्रॉब्लेम सांग, काय आहे ते. महाराज, शांती भेटायसाठी काय करावं? शांतीचं माहीत नाही गड्या. ती आता कुठं राहते ते माहीत नाही, आणि ती आता काय करायची ते माहीत नाही. लग्न झालं असेल तिचं, 2-3 लेकरं असतील, पण माहीत नाही कुठं राहते ते. कोण शांती? होती माझ्या वर्गात, एक माझ्या वर्गात शांती होती. हां, दिसाय सुंदर होती, श्रीमंत बापाची औलाद होती, पण तिचं आता लग्न, ती आता म्हातारी झाली असेल बाबा. ती आता कुठं भेटेल मला माहीत नाही. अहो बाबा, ती शांती नाही, तुमच्या वर्गातली शांती नाही. शांती शांती, समाधान समाधान, ते कसं मिळेल? हां, ती शांती म्हणायला का? बरं बरं बरं. अरे मी म्हणलं ती शांती म्हणायला का, तरी म्हणलं माझ्या वर्गातली शांती तुला कशी माहीत? लग्न झाल्यावर शांती भेटल हा भ्रम आहे बेटा, बच्चा, आणि हा भ्रम तो डोक्यातून काढून टाक. महाराज, काहीतरी साधना सांगा. साधनेबद्दल काय सांगू तुला? ती मला आवडायची, मी तिला आवडायचो. ती माझ्यावर प्रेम करायची, मी त्याच्यावर प्रेम करायचो. पण जमाना जालिम निघाला आणि आमच्या प्रेमाचं तिच्या वडिलांना माहीत झालं, आणि तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. तेव्हापासून साधना आणि माझा काहीही संबंध नाही. कोण साधना? ती पण माझ्याच वर्गात होती, शांतीसारखी. महाराज, तुम्ही डोक्यावर पडले का? साधना म्हणजे तपश्चर्या, तपश्चर्या म्हणालो मी. हां, ती साधना. लग्न झाल्यावर तपश्चर्या साधना याला काही अर्थ उरत नाही, ती फक्त अंधश्रद्धा ठरते. आलं का लक्षात? हां, त्याच्यामुळं साधनेबद्दल विचारू नको. महाराज, शांती जाऊ द्या, साधना जाऊ द्या, पण अर्चनाबद्दल सांगा महाराज, कशी करावी? काय सांगू अर्चनाबद्दल? नाही, अर्चनाबद्दल काय सांगू? अर्चना माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी होती. काखत घ्यायची, मला ती लय आवडायची. पण काय सांगतं, एक दिवस अर्चनाच्या वडिलांनी ते पाहिलं मला काखत घेतलेलं. एवढा मोठा ठोळ्या काखत घेतल्यामुळं अर्चना झाला. मथाऱ्यानं बदा बदा मारला. तेव्हापासून अर्चना माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हती. काय सांगू तुला अर्चनाबद्दल? महाराज, तुम्ही डोक्यावर उलटे पडले होते का? अहो, ती अर्चना नाही, आपण देवाची करतो ती अर्चना, प्रार्थना. असं मी म्हणलं माझ्या पुढच्या वर्गातल्या अर्चनाबद्दल बोलायला असतो. लग्न झाल्यावर अर्चना, शांती, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा असते बेटा. अजून काही विचार? महाराज, शांती भेटण्यासाठी म्हणजे संसार असा करकऱ्या वाटा लागला. बायकोची उठली की किरकिर, हे आणा ते आणा ते आणा ते आणा, असं वाटा लागलं दूर कुठंतरी निघून जावं आणि फक्त प्रार्थना करत राहावी, पूजा करत राहावी. जिथं शांती मिळेल, समाधान मिळेल, अर्चना मिळेल. तर असा काहीतरी उपाय सांगा. आरती करता येईल. हां, आरती. बापा बापा बापा, आमच्या अख्ख्या शाळेत आरती फेमस होती. डान्स असा करायची आरती, तुला काय सांगू, लय नंबर 1 नाचायची. आणि लावणीवर तर 1च नंबर नाचायची. हां, सगळ्या शाळेचा जीव की प्राण म्हणजे अर्चना, आपलं आरती. हां, लय सुंदर होती आरती. आणि आरती जर रस्त्याने चालली तर घुंगराचा छम 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 आवाज यायचा. आरती सारखी आरतीच होती. अरे, तो डोक्यावर पडला का? तो महाराज आहे का? कोण आहे? हा, शांती म्हणले की वर्गातली सांगायला, आरती म्हणले की वर्गातली सांगायला, अर्चना म्हणले की वर्गातली सांगायला. हा, तू महाराज आहे का? कोण आहे? तिच्याबद्दल नाही विचारायलो मी. अरे, असं कुणी विचारायला आलं आणि पोरीचे नावं घेतले की शाळेतले ते दिवस आठवतात. तुला काय सांगू बेटा, इतकी. पुढे एक शब्द नाही बोलायचा. मी माझी समस्या घेऊन आलो, तुम्ही तुमची समस्या मांडा लागले. हा, समस्याचं समाधान आहे का? नाही, चाललो घराकडे मी. बच्चा बच्चा बच्चा, असं नाराज होऊ नकोस.
मला सविस्तर तुझी मुलीचं नाव त्या वाक्यात येऊ देऊ नको अशी समस्या तुझी सांग. अहो संसाराला त्यागलो मी, असं समाधान भेटलं पाहिजे, असं काहीतरी सांगा, उपाय सांगा. माझा हात बघा, नाडी बघा, डोकं बघा, काय बघायचं ते बघा, पण सांगा. अरे अरे बच्चा, असं रागावू नको. तुला मी एक गोष्ट सांगतो. लग्न झाल्याच्या नंतर माणूस त्यापासून त्या माणसाची सुटका होत नाही. आलं का लक्षात? समाधान हे ज्या गोष्टी येतात ह्या पुस्तकात बऱ्या वाटतात. तुला मी एक गोष्ट सांगतो. तुझ्यासारखा संसाराला कंटाळून ती रोजची किरकिर, हे आणा ते आणा ते आणा, लेकरा बाळाची कटकट, म्हणजे असा कंटाळलो होतो की काय करावं काही सुचत नव्हतं. आणि म्हणून मी महाराज होण्याचा निर्णय घेतला. आता तुला सांगतो, घरून एक जोडी कपडे घेऊन निघालो आणि जंगलात आलो. जंगलात आल्याच्या नंतर तिथं तपश्चर्या करू लागलो. तपश्चर्या करता करता काय झालं, एकटाच जंगलात, एकटाच माणूस, आणि तपश्चर्या करता करता त्या ठिकाणी एक मांजर आली. मांजर, आणि ती मांजर एवढी गोंडस होती, एवढी गोड होती. आता जंगलामध्ये मी एकटाच होतो. मला ती मांजर फार आवडली आणि ती मांजर मी पाळली. असेच काही दिवस गेले. ती मांजर माझ्यासोबतच राहायची. परंतु कालांतराने काय झाले, त्या मांजरीला पिल्ले झाले. 4-5 पिल्ले मांजरीला झाले. आणि पिल्ले झाल्यावरती मांजर पिल्ले माझ्याजवळच राहू लागले. आणि म्हणून काय झालं, त्या पिल्लांना त्या मांजरीचं दूध कमी पडू लागलं. आता जंगलामध्ये मी एकटाच, माझ्यासोबत मांजर, मांजरीचे पिल्ले, दूध कमी पडायला. मग काय करावं? मग मी एक गाय विकत आणली. कशासाठी? त्या मांजरीच्या पिल्लांसाठी. आता गाय आणली. गाय आणल्याच्या नंतर गाय, मांजर, पिल्ले, झोपडी, कुटी, मी, आणि मग हे सगळ्यांचं राखण करण्यासाठी एक कुत्रं आणलं. कुत्रं पाळलं. गाय, कुत्रं, मांजर, पिल्ले, आणि त्या कुत्र्याच्या मागं मागं कुत्री आली. मग तिला पिल्ले झाले. मग बाजार वाढला. मग जी गाय होती त्या गायीला वासरू झालं. मग अजून बाजार वाढला. आणि हे सगळं मग आता मला एकट्याला करणं शक्य होईना. म्हणून मग झोपडीची निगा राखणं, झोपडीची साफसफाई करणं, त्याच्यानंतर या सगळ्यांना सांभाळणं, याच्यासाठी कुणाची तरी गरज भासू लागली. बरं, मग पुढं काय केलं महाराज? आणि मग या सगळ्यांसाठी गरज भासू लागली. मग मी परत काय केलं, लग्न केलं. आणि मला 2 मुलं आहेत. आता मी जंगलात, माझी बायको, 2 मुलं, मांजर, मांजरीचे पिल्ले, कुत्रं, कुत्री, कुत्र्याचे पिल्ले, गाय, गाईचं वासरू, असा आमचा संसार चालू आहे. म्हणून सांगण्याची गोष्ट एकच आहे की ज्या संसाराला कंटाळून मी जंगलात आलो होतो, तो संसार पुन्हा सुरू झाला. म्हणून तो संसारात आहेच, तर संसारातच सुखी राहा. एकदा लग्न झाल्यावर शांती, समाधान, अर्चना, पूजा ह्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही.